बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबी घाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 92 05 89 99 50 87 99। निफाड प्रतिनिधी। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने मोर्चाच्या पूर्वतयारी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड येथील रुचा हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीचे नेतृत्व प्रमुख जातीय समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे, आगामी आंदोलनासाठी संघटनात्मक तयारी मजबूत करणे तसेच येत्या 22 ऑगस्ट 2026 शनिवार रोजी उपवर्गीकरणाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार आहे। तर मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे। संघर्ष समितीच्या वतीने आगामी मोर्चाच्या नियोजनासाठी विविध पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार असल्याचे आवाहन करण्यात आले। समितीच्या प्रमुख मंडळात प्रकाशजी पगारे, अनिल वैद्य, माजी न्यायाधीश बाळासाहेब शिंदे, सनीभाई रोकडे, किशोरभाऊ गांगुडे, प्रदीप नाना गांगुडे, राजू शेठ साळवे, गुड्डूभाई सय्यद आणि चंदनभाऊ सुरळकर यांचा समावेश होता। आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी समाजातील नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे। मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन करण्यात आले असून आगामी मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी तालुका स्तरावर संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचे दिसून येते। या उपक्रमासाठी विनोदभाऊ शिंदे, RPI तालुका अध्यक्ष निफाड यांच्या पुढाकाराने तसेच संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून निफाड तालुक्यातील समाज बांधवांना या आंदोलनाशी जोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे। आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा हा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषय असल्याने आगामी काळात या मागणी संदर्भात नाशिक जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा काय राहते याकडे समाजाचे लक्ष लागले आहे। पिंपळगाव बसवंत येथील बैठकीतून आगामी मोर्चाच्या तयारीला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधातील या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील समाज बांधवांचा सहभाग वाढवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जनजागृती आणि संपर्क अभियान राबवण्याची भूमिका पुढे येत आहे। वृत्तसंकलन रफिक सय्यद। अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये नाशिक येथे दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं अतिशय प्रचंड असा एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे। मी नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चळवळीतील व या 59 जातीतील ज्या 59 जाती या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेतात त्या सर्व जातींना आवाहन करतो की आपण लाखोंच्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। 22 तारखेला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या आबाकडा उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आमचे सन्माननीय नेते बाळासाहेबजी शिंदे, अर्जुन नाना पगारे, प्रकाश पगारे सर या सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचं आयोजन केले आहे आणि त्या मोर्चासाठी पिंपळगाव बसवंत येथे विचार विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे। मी आवाहन करेन समाजाला, मी माझ्या परिवारासह घराला कुलूप लावून त्या मोर्चात सहभागी होणार आहे। मी पण येतो, तुम्ही पण या अशी विनंती करतो। जय भीम। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले निफाड तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी 22 ऑगस्ट रोजी जो उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने आरक्षण उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी जो महामोर्चा काढलेला आहे, हा महामोर्चा आमचे समाज रक्षक
अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा महामोर्चा आहे. हा महामोर्चा 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गोल क्लब मैदान येथून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शालिमारचा पुतळा आहे, त्या पुतळ्यावर या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे. लाखो भीमसैनिक माता भगिनी या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत. या सर्व मोर्चाची तयारी जवळपास पूर्णत्वाकडे आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामधील तमाम आंबेडकर प्रेमी जनता, तमाम आंबेडकर प्रेमी समाज, 59 जातीतील ज्या ज्या लोकांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे त्या अनेक जाती समूहाचे लोक या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की हा जो मोर्चा आहे हा अति भव्य दिव्य असा मोर्चा होणार आहे. आणि या मोर्चाचं नेतृत्व समाज रक्षक अर्जुन नाना पगारे करीत आहेत. मी धन्यवाद देतो आमच्या विनोददादा शिंदे यांना की त्यांनी ही जी महत्वपूर्ण बैठक निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांना इथं बोलवलं. आणि त्यामुळे आम्ही असं आव्हान करतो की या निफाड तालुका आणि पिंपळगाव बसवंत मधून हजारो कार्यकर्ते या मोर्चासाठी उपस्थित राहतील. आपण मोर्चाला यावं असं मी आमच्या समितीच्या वतीनं सर्वांना आव्हान करतो. अर्जुन नाना पगारे यांच्या वतीनं सुद्धा आव्हान करतो. आणि इथेच विराम देतो माझ्या शब्दांना. जय भीम. आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समितीच्या वतीने 22 ऑगस्ट रोजी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त नाशिक जिल्हा नाही तर या महाराष्ट्रातून युवा मोठ्या संख्येने येणार आहेत. आणि 59 जातीचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे, प्रतिसाद मिळत आहेत. आणि हा मोर्चा खूप प्रचंड असा लाखोच्या संख्येने होईल अशी अपेक्षा आहे. आणि हा मोर्चा मोठाच होईल. जय भीम.